नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। मित्रांनो, निवडणुका आता अगदी जवळ आलेल्या आहेत, उंबरठ्यावरती आलेल्या आहेत आणि एक एक पक्ष एक एक आघाडी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करायला लागलेली आहे। आणि त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने काही उमेदवारांची यादी जाहीर केली, शिंदे सेनेने जाहीर केली, भाजपची एक यादी जाहीर झाली, अजितदादांची जाहीर झालेली आहे आणि टप्प्याटप्प्याने चित्र आता स्पष्ट होत चाललेलं आहे। पण मुंबईमध्ये सगळ्यांचं लक्ष दोन ठिकाणी अधिक असेल, ते आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघ। आदित्य ठाकरे यांनी 2019 मध्ये तेथे दणदणीत विजय मिळवला होता। जवळजवळ 69-70 हजारच्या लीडनी विजय मिळवलेला होता। पहिली निवडणूक त्यांनी लढवली। एक लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही, पण स्वतः अनेक उमेदवारांना विजयी करून दिले। त्यांच्या भाषणांमुळे, त्यांच्या विचारांमुळे शिवसेना वाढली, फोफावली आणि शिवसेनेच्या पोटातूनच मनसे जन्माला आलेली। उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवली नाही, विधान परिषदेवरती ते निवडून आले आणि मुख्यमंत्री तर होतेच, मुख्यमंत्री आधी झाले, मग विधान परिषदेची निवडणूक लढवून ते त्यात विजयी झाले। राज ठाकरे यांनी एकदा निवडणूक लढवण्याचा मनोदय जाहीर केला होता माझ्या आठवणीप्रमाणे, पण ते प्रत्यक्ष रिंगणात उतरले नाहीत, मैदानात उतरले नाहीत। आदित्य ठाकरे जेव्हा राजकारणात आले, मला कौतुक यासाठी वाटतं की त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं होतं की मला महाराष्ट्रात नाही, मला लोकसभेत, राज्यसभेत तिथेही काम करावं असं वाटतं। ठाकरे घराण्यातला तरुण नेता अशी आकांक्षा बाळगून आहे की महाराष्ट्र करत बसायचं नाही, मला देशाच्या राजकारणात सुद्धा जायचं आहे। हे अतिशय आश्वासक वाटलं, अतिशय चांगली गोष्ट। आणि आदित्य हे तर मूळ कवी आहेत, त्यांच्या कविता संग्रहाचं नाव माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक। हा कविता संग्रह त्यांचा केव्हाच प्रसिद्ध झाला, म्हणजे मला वाटतं 2006-07च्या सुमारास असेल। त्याच्यानंतर उम्मीद म्हणून एक अल्बम आला त्यांचा, ज्यात त्यांनी 8 गाणी लिहिली। म्हणजे पहिल्यांदा लोकांना त्यांची ओळख कवी म्हणून जाईल। हळूहळू युवा सेनेमध्ये ते काम करायला लागले, म्हणजे शिवसेनेच्या युवा शाखेमध्ये, विद्यार्थी संघटनेमध्ये। मग रोहिंग्टन मिस्त्रीचं पुस्तक एक होतं, ज्याच्यामध्ये त्या पुस्तकात सच अ लॉंग जर्नी हे पुस्तक, रोहिंग्टन मिस्त्री हे प्रसिद्ध लेखक, त्या पुस्तकामध्ये म्हणजे तो मुंबई विद्यापीठाने आपल्या कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत त्यामध्ये त्या पुस्तकाचा समावेश केला होता। आणि त्याच्यामध्ये त्यांनी मराठी माणसाचा एक अपमान केला होता असं आदित्य ठाकरे यांचं मत होतं। आणि मग त्यांनी ती परत जायला निषेध केला आणि तेव्हा आदित्य ठाकरे प्रकाशात आले। ते त्यांचं मुख्य ठळक आंदोलन होतं। आणि अलीकडे आपल्याला माहिती असेल की मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकात त्यांनी अक्षरशः बाजी मारली आणि ही निवडणूक रद्द व्हावी, लांबणीवर टाकावी असा सगळा प्रयत्न झाला, पण शेवटी दणका आला न्यायालयाचा, तेव्हा ती निवडणूक घ्यावी लागली आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवला। छोटी निवडणूक म्हणा तुम्ही, पण प्रत्येक निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत अशी सुद्धा संपूर्ण राजकारण या फडणवीसांच्या भाजपनी, शिंदे सेनेने केलं। पण सिनेटमध्ये आदित्यने आपला ठसा उमटवला। 2010 साली ते युवा सेनेचे अध्यक्ष झाले। मी तुम्हाला सांगतो की आदित्य ठाकरेंचं का सांगतो की एकदम वरून ते पडले आणि एकदम नेते म्हणून एस्टॅब्लिश झाले असं झालं नाही। टप्प्याटप्प्याने संघटनेत काम केलं आणि त्यांचं नेतृत्व हळूहळू विकसित होत गेलं। घराणेशाहीतली व्यक्ती असली तरी असं पाहिजे की त्यांनी, जसं रतन टाटा होते, रतन टाटांनी शॉप फ्लोअरवरती काम केलं, म्हणजे अक्षरशः कामगाराचा डगरा असतो ना तो घालून फॅक्टरीत काम केलं। हळूहळू मॅनेजर असं चढत ते गेले। एकदम कोणाचा वरद हस्त होता, एकदम पुढे आलेलं नेतृत्व नव्हतं ते, हे लक्षात घ्या आणि त्याचा उपयोग होतो। मग 2007 म्हणजे आदित्य ठाकरे युवा सेनेचं काम तर करत होते, वाढवत होते। 2017 फुटबॉलच्या म्हणजे मुंबई जिल्हा अध्यक्ष झाले ते, त्यात फुटबॉल संघटनेत काम केलं। संघटनात्मक काम असतं ते, फुटबॉलची आवड त्यांना। नंतर मला आठवते की ओपन जिम्स असाव्यात म्हणून त्यांनी खूप काम केलं होतं।
म्हणजे वरळीत आणि ठिकठिकाणी ओपन जिम्स असावे. ठिकठिकाणी अगदी 5 गार्डन्समध्ये सुद्धा ओपन जिम आहे. शिवाजी पार्कमध्ये आपल्याला ओपन जिम दिसते. या सगळ्या ठिकाणी अनेक ग्राउंड्सवरती त्यांनी इक्विपमेंट बसवली. काही ठिकाणी या सार्वजनिक ठिकाणी व्यायामाची साधनं, डबल बार, सिंगल बार, बाकी व्यायामाची साधनं बसवली. हे एक चांगला उपक्रम होता. पण सुरुवातीला आदित्य ठाकरेंची बदनामी या लोकांनी कशी केली? त्यांनी काय म्हटलं की नाईट क्लबला परवानगी द्यावी, म्हणजे त्यामुळे पर्यटन वाढेल म्हणून. पण मग आदित्य ठाकरे म्हणजे नाईट क्लब, मग पार्ट्या, मग नटनट्यांमध्ये असतात ते, अशा प्रकारे त्यांची जेवढी चिखलफेक त्यांची बदनामी करता येईल तेवढी बदनामी केली. जर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सख्य खूप चांगल्या प्रकारचं असतं तर त्यांनी काही केलं नसतं. पण बदनामी करणं, अपप्रचार करणं, खोट्या अफवा पिकवणं हे यांचा स्वभावच आहे. आणि आता शिंदे सेना म्हणजे काय? म्हणजे कमळाबाईची शिवसेना आहे, ती दत्तक घेतलेली ती शिवसेना नाहीच आहे. कमळाबाईची बी टीम आहे ती. त्यांचे स्वतंत्र विचार वगैरे काहीच नाही त्यांची. ज्या प्रकारे भाजप ज्या शब्दात बोलते त्याच प्रकारे हे लोक बोलत असतात. आणि मग मी तुम्हाला सांगतो की आदित्य ठाकरेंची सुशांत राजपूत, दिशा सॅलियन या प्रकारे भरपूर बदनामी करून झाली तरी सुद्धा काही उपयोग झाला नाही. आणि त्याच्याच अगोदर 2019मध्ये आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक वरळीमधून जिंकली. चांगल्या प्रकारे जिंकली त्यांनी. मग ते मंत्री झाले. मग राजशिष्टाचार मंत्री, उच्च शिक्षण मंत्री, नंतर पर्यावरण मंत्री, पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलं. एवढंच नव्हे तर दावोसला जाऊन मोठ्या प्रमाणात इथे उद्योगधंदे आणण्यासाठी सुद्धा ते परिषदेला गेले होते. आणि ते केवळ उद्धव ठाकरेंचे चिरंजीव बाळासाहेबांचे नातू आहेत म्हणून मी म्हणत नाही. त्यांनी आपलं कर्तृत्व आपल्या कामाने सिद्ध करून दाखवलं. त्यांनी बघा यात्रा सुद्धा काढल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्रात ते फिरले. एकदा नव्हे दोनदा फिरले. ते सगळे प्रश्न जाणून घेतले. ज्या ज्यावेळी शेतकरी संकटात होता तेव्हा तेव्हा बांधावर सुद्धा ते गेले. म्हणजे त्यांच्यावर घरी बसलेत अशी टीका करण्याचा आनंद ज्यांना घ्यायचा असेल उद्धव ठाकरे आणि त्यांना आदित्य ठाकरे त्यांनी जरूर घ्यावा. पण उद्धव ठाकरे ही फिरतायत आणि आदित्य ठाकरे ही खूप फिरतायत. महाराष्ट्रातनं उद्योगधंदे गुजरातला गेलेत. हा इशू हा त्यांनी हाती घेतला आणि चांगल्या प्रकारे तो लावून धरला. आणि बॅकफूटवर गेलं संपूर्ण महायुती सरकार. शिंदे, फडणवीस सगळे बॅकफूटवर गेले. रोजगाराचा प्रश्न त्यांनी हातात घेतला. आणि मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार, इथले खड्डे, इथले रस्ते, कंत्राटातला मलिदा, हे सगळे प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले. आणि अनेकदा शिंदे सरकारला आपले निर्णय बदलायला लागले, ठेके रद्द करायला लागले. हा आदित्य ठाकरे यांचा एक नेता म्हणून, आमदार म्हणून हा त्यांचा प्रभाव आहे. मंत्री म्हणून ते प्रभावी असल्याचंही सिद्ध झालेलं आहे. आणि आता आदित्य ठाकरे मैदानात उतरत आहे. आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी जंग पछाडतायत. जंग पछाडून शोधतायत ते कुठला उमेदवार उभा करावा. भाजपच्या मधूनही काही नावं येत आहेत. मग शायना NCला उभं करावं. ती शिंदे सेनेच्या कोट्यातली ती जागा आहे, म्हणजे शिवसेनेची असल्यामुळे. पण हा नवा फॉर्म्युला असेल की त्या पक्षात त्यांनी जायचं आणि त्या पक्षाच्या चिन्हावरती लढवायचं. मग सुशांत शेलार म्हणून एक जे अभिनेते, ते मला वाटतं अगोदर शिवसेनेतही होते, त्यांनाही वाटते की आपण तिथे वाढलो, आपल्याला निवडणूक लढवता यावी, अशी नावं चालली आहेत त्यांची. काय संदीप देशपांडे तर उभेच राहिले मनसेचे. आणि अगोदर असं म्हटलं गेलं की आदित्य ठाकरे उभे राहिले वरळीत तेव्हा मनसेने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्याच्या बदल्यात आता आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेने माहीम मतदारसंघामध्ये मनसेचा जो उमेदवार असेल, आता ते अमित ठाकरे तिथे उभे, त्यांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती किंवा असा एक करार होईल असं म्हटलं जात होतं. पण तसं काही झालं नाही. म्हणजे संदीप देशपांडे तर उभे राहणारच, पण गेल्यावेळी जे 2019मध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला त्याच्या बदल्यात आम्हाला हे मिळावं अशी अपेक्षा बाळगली जात होती.
या आता सगळ्या बातम्या आल्या, त्या बातम्या कोण देत होतं? अर्थातच मनसेच्या नेत्यांकडनं ही अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता त्यांना विचारलं तर ते म्हणणार की नाही, आमचं काहीच म्हणणं नव्हतं, आम्ही मैदानात उभं राहिलं तेव्हा आम्हाला कोणाकडनं काही नको आहे, आम्ही भाजपला सुद्धा पाठिंबा, आता अमित ठाकरे म्हणाले भाजपला पाठिंबा सुद्धा आम्ही दिला होता, तो बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता भाजपने आम्हाला आम्ही स्वतंत्र उमेदवारी जाहीर केलेली, भाजपने आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे असं नाही, आमची अपेक्षा नाही, आमची काहीही अपेक्षा नाही, आम्ही बिनशर्त पाठिंबा लोकसभेला दिला होता. आता राजकारणात कोणीही बिनशर्त वगैरे पाठिंबा देत नसतं, काही अटी असतात, काही बिटवीन द लाईन्स काही गोष्टी ठरलेल्या असतात. अमित शहांना राज ठाकरे भेटलेले होते तेव्हा काही गोष्टी ठरलेल्या असणार, पण लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिला आणि विधानसभेमध्ये सगळे उमेदवार उभे करायचे. त्यामध्ये राज ठाकरे म्हणाले की भाजपचा असो शिंदे सेनेचा असो आम्ही सगळीकडे उभे, अगदी फडणवीसांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही विरोधात उभा करू आमचा उमेदवार. पण याचं लॉजिक काय? लोकसभेमध्ये म्हणे मोदींसाठी आम्ही पाठिंबा द्यावे, मोदी हे भाजपचे नेते ना, मोदी हे स्वतंत्र, मोदी माणूस नाही आहे, मोदींसाठी पाठिंबा दिला त्याला काय लॉजिक आहे? संघ आणि भाजपमधूनच पुढे आले ते नेतृत्व आहे, पण ते आर्ग्युमेंट केलं गेलं. मग आता का नाही पाठिंबा त्यांना बिनशर्त दिला? काय लॉजिक आहे त्याच्यामागे? एकदा मोदींना सुरुवातीला मोदींचं कौतुक ढोल वाजवले जात होते मनसेकडनं, मग त्यांचं काम बघण्यासाठी तिकडे गेले ते, मग मोदींच्या विरोधात प्रचार केला, अप्रत्यक्षपणे काँग्रेस राष्ट्रवादीला मदत होईल अशा प्रकारे झालं. शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली, मग आता शरद पवारांनी जातीयवाद वाढवला म्हणून बोलायला सुरुवात केली. म्हणजे मनसेचं धोरण काही नक्की नसतं. एकदा काय म्हणाले की मोदी शहा या राजकीय नकाशावरच पुसले गेले पाहिजे त्यांची नावं, आणि आता अमित शहाकडे चर्चा करण्यासाठी तुम्ही जाता, आणि असं कोणी म्हटलं तर तुम्ही म्हणता पाहत की माझं धोरण बदलतं, माझ्यात सातत्य नाही आहे, मी सोडून देतो, प्रश्न घेतो आणि सोडतो, ही चुकीची टीका आहे असं तुम्हीच म्हणता. पण मनसेची प्रतिमा अशा प्रकारची झाली आणि त्याला कारण त्यांचं बदलतं वर्तन आहे आणि आपण बदलायचं. पण समजा उद्धव ठाकरे यांनी असेल किंवा अन्य कोणी धोरण बदललं, काँग्रेसने बदललं, राष्ट्रवादीने बदललं, तर त्यांना जाब विचारायचा की महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाला, हेच पक्ष कारणीभूत आहेत आणि आपण मात्र पवित्र आहोत. असं काही नसतं. सगळ्या पक्षांनी तडजोडी केल्या आणि तुम्ही तडजोडी करताय, तेव्हा तुमचा पक्ष कुठल्याही अर्थाने वेगळा नाही मनसे, हे आपण लक्षात घेतलं. ठीक आहे, आता तो विषय तो नाही. पण आता बातम्या आल्यात की शिवडी, वरळी आणि माहीम या ठिकाणी, म्हणजे वरळीला संदीप देशपांडे, माहीमला अमित ठाकरे आणि शिवडीला बाळा नांदगावकर यांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात मनसेने अन्य ठिकाणी, मनसेला पाठिंबा देणार इथे भाजप आणि शिंदेसेना, आणि त्याच्या बदल्यात मनसेने शिंदेसेना भाजप यांना पाठिंबा द्यावा अशी काहीतरी चर्चा झाली आहे म्हणे. शिंदे आणि फडणवीस काल किंवा परवा रात्री भेटले वरळीत कुठेतरी, मग राज ठाकरे यांच्याशी सुद्धा त्यांचं बोलणं झालं वगैरे वगैरे सांगायचे. आणि आता काय होईल ते माहिती. म्हणून सध्या मात्र आता पिक्चर असा आहे की वरळीमध्ये संदीप देशपांडे आणि शिंदेसेना किंवा भाजपचा जो कोणी असेल तो उमेदवार उभा राहील, त्यांचा नक्की होईल. कोणीतरी सेलिब्रिटी आणण्याचा सुद्धा प्रयत्न चाललेला आहे तिथे. पण वरळीमध्ये कोळीवाड्याचा प्रश्न असेल, कोरोना काळात केलेलं आदित्य ठाकरे किंवा महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरेंनी केलेलं काम असेल, ही सगळी कामं लोकांच्या डोळ्यासमोर आहेत आणि उत्तम काम केलेलं आहे. त्यामध्ये वरळीमध्ये काही कामं राहून गेलेली असतील माहीत नाही, काही प्रश्न असतील, काही तक्रारी असतील, नाही असं नाही, प्रत्येक मतदारसंघात ते असतात. पण आदित्य ठाकरे तिथे खंबीरपणे उभे राहतील आणि त्यांना जेव्हा विचारलं की तुमच्या विरोधात हा उभा राहील, तो उभा राहील, अमित ठाकरेंचं नावही चाललं होतं, ते म्हणजे कोणीही उभा राहू देत, लोकशाहीत प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे. पण मला कॉन्फिडन्स आहे आणि आदित्य ठाकरे यांचा मंत्री म्हणून, नेता म्हणून असलेला परफॉर्मन्स हा आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे वरळीमध्ये जे कोणी असतील ते असतील, पण आदित्य ठाकरे हे खूप पुढे आहेत आत्ता तरी, असं स्पष्टपणे दिसतं. आता दुसरी गोष्ट, अमित ठाकरे पत्रकाराच्याशी बोलताना म्हणाले, मी तर पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो की एक तरुण उभा आहे, भले तो घराणेशाहीतला असेल,
पण तरुण माणूस अमित ठाकरे हे राजकारणात आले, चांगली गोष्ट आहे. पक्षाचं काम करतायत, चांगली गोष्ट आहे. आता मैदानात उभे राहत आहेत, निवडणुकीला उभे राहत आहेत विधानसभेच्या, याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. लढण्याची तयारी दर्शवली ते, चांगली गोष्ट आहे. आणि ठाकरे घराण्याचं युवा नेतृत्व अशा प्रकारे प्रत्यक्ष मैदानात उतरते, ही लोकशाहीच्या दृष्टीने आणि एकूणच चांगली गोष्ट आहे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण अमित ठाकरे असं म्हणाले की आमची काही कोणी म्हणजे शिवसेनेने किंवा उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने पाठिंबा द्यावा अशी काही आमची अपेक्षा नाही. आम्ही काही असं म्हणत नाही, राज ठाकरे सुद्धा असं काही म्हणत नाही. म्हणजे त्यांना द्यायचं असेल तर द्या वगैरे. आता त्यांच्या विरोधात जे सदा सरवणकर ते काय म्हणाले, ते असं म्हणाले की 24 तास 24/7 काम करायला लागतं. सदा सरवणकर हे शिंदे सेनेचे, ते शिवसेनेत होते. मनोज जोशींशी त्यांचं काय मतभेद झाला, मग त्यांच्या घराच्या खाली यांच्या समर्थकांनी धिंगाणा घातला, नासधूस केली. मनोज जोशी माजी मुख्यमंत्री त्यांच्या घराच्या खाली. त्यानंतर तुम्हाला सांगतो, दादरमध्ये एका हॉटेल मालकाला दम दिला जात होता, अशा सुद्धा बातम्या होत्या. आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हयात होते, त्यांना काही हस्तक्षेप करावा लागला. आणि हे कोणाच्या संदर्भात होतं, सदा सर्वदा कोणाबद्दल आरोप केले जातात हे आपल्याला माहिती आहे. या सदा सरवणकरांनी बंदुकीतनं गोळीबार सुद्धा केला होता. आणि त्यावेळी काही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचं काहीतरी तिथे झालेलं होतं त्यावेळी. आणि गुंड प्रवृत्तीचं दादरमध्ये कोण आहे, किंवा पैशाची जादू दाखवून प्रत्येक इमारतीमध्ये मी तुम्हाला 50 लाख देतो, 60 लाख देतो, असं कोण म्हणतंय, हे दादरकरांना माहीमकरांना माहिती, सर्व माहिती. तेव्हा कोणाची तिथे कशी इमेज आहे हे माहिती. महेश सावंत त्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे उद्धव ठाकरे यांचे गडी हे म्हणजे मावळे या अर्थाने अतिशय ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे. त्यांनी एकदा समाधान सरवणकरांशी मला वाटतं त्यांचा नगरसेवकाच्या याच्यामध्ये त्यांची झुंज झाली होती, त्यात त्यांच्या अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता. मला वाटतं विभाग प्रमुख म्हणून ते उत्तम काम करतात महेश सावंत. आणि त्यांना संपूर्ण मतदारसंघाची माहिती पूर्णपणे माहिती आहे. अत्यंत लढाऊ कार्यकर्ते ते. ठिकठिकाणी प्रत्येक इमारतीत कोणीही मदतीसाठी हाक मारली की ते धावून जातात. विभाग प्रमुख आहेत, आत्ता ते नगरसेवक नाहीत ना, आमदार नाहीत ना, खासदार आहेत, पण धावून जातात. पक्ष संघटनेमध्ये प्रचंड काम करणारा महेश सावंत हा माणूस, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांना तिथे उभं राहण्याची संधी उद्धव ठाकरेंनी दिली, म्हणजे आपल्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसाला दिली, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मग एक अमित ठाकरे हे सेलिब्रिटी आहेत आणि दुसरा कोणते सेलिब्रिटी असा पाहिजे असं काही नाही. हे उद्धव ठाकरेंनी हे विचारात घेऊन तिथे उमेदवार उभा केला. आणि का नाही उमेदवार उद्धव ठाकरेंचा उभा करावा. वरळीत पाठिंबा उद्धव ठाकरेंनी मागितला होता, मला माहीत नाही मागितल्याचं मी तर काही ऐकवलं नाही. त्यांनी मनसेने दिला असेल पाठिंबा, चांगली गोष्ट आहे, पण पाठिंबा मागितला होता हे मला माहीत नाही. दुसरी गोष्ट अशी की सरवणकर हे जे दादागिरीचं राजकारण त्या ठिकाणी शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरुद्ध करतात, तर त्यांच्या विरुद्ध उमेदवार का नाही द्यायचा शिवसेनेने, जिथे शिवसेना भवन आहे, ज्या ठिकाणी शिवाजी पार्क आहे, म्हणजे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांची भूमी आहे ती. बाळासाहेबांचं तिथे म्हणजे अंत्यविधी शिवाजी पार्क शिवतीर्थावर झाला. बाळासाहेबांचं तिथे एक स्मारक आहे, समोर नवं स्मारक होणार आहे तिथे. अशा ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा उमेदवार असलाच पाहिजे आणि ती चांगली गोष्ट आहे हे तुम्हाला सांगतो. त्यामुळे तिथे कोणाची ती भूमी म्हणजे सरवणकरांना तो काही शुभा वाटून दिलेला नाही. महेश सावंत तिथे जंगी सामना करतील हे मी तुम्हाला सांगतो. तिथे केवळ मराठी माणूस नाही, मराठी माणूस आहे, मराठी माणसाची मतं आता बघा, ती मतं सरवणकर म्हणजे सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यामध्ये डिवाईड होण्याची शक्यता आहे.
आणि त्याचा फायदा महेश सावंत यांना होऊ शकतो, कारण महेश सावंतांना मराठी मतं मिळणारच, कारण शिवसेना मराठी माणसाची आहे. महेश सावंत काही कानडी नाहीत. उद्धव ठाकरे हे काही तिकडनं उत्तर प्रदेशातनं आलेले, ते मराठी आहेत, ते पूर्णपणे सगळे त्यांचे शिलेदार मराठी आहेत, मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारे आहेत. त्यामुळे तिथे ते डिवाईड होतील. शिवाय त्या भागातले म्हणजे कोळी वस्ती जी आहे माहीमची असेल किंवा तिकडची मुस्लिम वस्ती जी आहे, ती मुस्लिम मतं जी आहेत ती शिवसेनेला पडणार. फक्त मुस्लिम मतं शिवसेनेला पडतात असा अपप्रचार भाजपने कितीही केला, शिंदे सेनेने, तरी शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या सर्व जणांची मतं मिळतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ख्रिश्चन वस्ती आहे माहीमला, त्या ख्रिश्चनांची मतं पडतील, मराठी मतं पडतील, दलितांची मतं पडतील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा वेळी अमित ठाकरे यांनाच पहिल्या वेळी जर त्यांना विजय मिळाला नाही तर एक प्रकारे त्यांना तो हादरा आहे. त्यांनी का हा मतदारसंघ निवडला मला माहिती नाही. नितीन सरदेसाई हे तिथून एकदा निवडून आलेले होते. नितीन सरदेसाई हे राज ठाकरेंचे जवळचे मित्र, मनसेच्या संस्थापकांपैकी एक अतिशय सज्जन चांगला माणूस येतो. राज ठाकरे यांच्या व्यवसायात त्यांचा मित्र येतो आणि त्यांनी आता माघार घेतली एक प्रकारे, अमित ठाकरेला पुढे केले. अमित ठाकरे यांना त्यांचा आशीर्वादसुद्धा असेल, चांगली गोष्ट आहे. पण तरी देखील ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे की अमित ठाकरे हे नौखे आहे, संघटनेमध्ये सुद्धा नौखे. ते म्हटलं की मी चालत जातो राजगडमध्ये त्यांच्या कार्यालयापर्यंत आणि लोकांना भेटतो आणि मी समुद्र किनारा साफ करणारे, स्वच्छ करणारे वगैरे वगैरे ते बोलले. पण माहीम मतदारसंघातला प्रश्न केवळ समुद्र किनारा स्वच्छ करणं एवढाच नाही आहे. अनेक प्रश्न तिथले आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत. शिवाजी पार्कमध्ये जी धूळ, तिथल्या मातीचा त्रास होतो, तिकडचे नागरी गटांची तक्रार आहे की त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यानंतर माहीमच्या कोळीवाड्यातले सुद्धा काही प्रश्न आहेत तिथले. आणि हा मतदारसंघ खूप ऐसपैस पसरलेला आहे. त्या ठिकाणचे वाहतुकीचे, प्रदूषणाचे प्रश्न असतील, जुन्या इमारतींचे प्रश्न आहेत. सदा सरवणकर म्हणाले की मी सगळी ठिकाणी जात असतो, कोणाच्याही हाकेला ओ देत असतो म्हणाले ते. आणि अमित ठाकरे हे आम्ही एक दिवस फिरून किंवा रस्त्यात कोणतंही भेटलं असं काम करून चालत नाही, सतत तुम्ही असा उपलब्ध असायला लागतात. म्हणजे एक प्रकार अमित ठाकरेंवर ते थेट टीका केली ते सदा सरवणकर. ते शिंदे सेनेचं आहे. ज्या एकनाथ शिंदेंना सतत भेटायला राज ठाकरे जातात, राज ठाकरे त्यांच्याकडे येतात. गेल्या वेळची मला वाटतं दिवाळी त्यांनी शिवाजी पार्कवरती एकत्रपणे साजरी केली होती. फडणवीस सुद्धा आले होते तिथे. अशा पक्षाचे सदा सरवणकर आहेत हे लक्षात घ्या. मग तिथे काय होईल माहीत नाही, किंवा त्यांचा आतून काही समझोता झाला असेल शिंदे सेना आणि मनसे तर मला माहीत नाही, पण हे मैदानात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता शिंदे सेना असेल, म्हणजे एकनाथ शिंदे असतील, ते म्हणतात की मी काही सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही जन्माला, पण त्यांच्याच घराण्याचे आहे, त्यांच्याकडे श्रीकांत शिंदे आहेत ना, आणि त्यांना तिकीट उद्धव ठाकरेंनीच पहिल्यांदा दिलं. एकनाथ शिंदेंना सुद्धा पुढे आणलं ते उद्धव ठाकरेंनी, हे लक्षात घेतलं पाहिजे, पण ते विसरतात. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आले तर त्यांच्या तोंडात सोन्याचा चमचा आहे असं हे म्हणत नाहीत भाजपवाले किंवा शिंदे सेनेवाले. जेव्हा राज ठाकरे हे भाजपवर, मोदींवर टीका करत होते, सपासप अमित शहांवर टीका करत होते, तेव्हा राज ठाकरेंना कोण विचारत आहे, त्यांना काहीही किंमत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण आता राज ठाकरे म्हणतात किंवा मनसे म्हणतात, अमित शहा म्हणतात की आम्हाला सत्तेत जायचं, एक हाती सत्ता माझ्या हातात द्या असं म्हणणारे राज ठाकरे, जे अँटी इस्टॅब्लिशमेंट म्हणजे व्यवस्थेविरुद्ध लढणारा एखादा हिरो असतो तशी इमेज त्यांची झाली होती ती त्यामुळे. पण आता व्यवस्थेशी समझोता करणारा मनसे झालेला आहे. देवेंद्र फडणवीस, शिंदे यांना सतत भेटायचं आणि आम्ही सत्तेत जाणार म्हणजे महायुतीची सत्ता आली तर आम्हाला काही ना काही, आमचे 2-4 आमदार आले ते एखादं मंत्रिपद मिळेल, महामंडळ मिळेल, एखादी राज्यसभा मिळेल, असं काय त्यांच्यात ठरलं असेल ते असेल. पण त्यासाठी त्यांना काही जागा त्यांच्या निवडून याव्या लागतील. आणि मला असं वाटतं की
मनसेचं जे काय मनसेच्या बदलत्या भूमिका असतील, मराठीकडून ते आता हिंदुत्वाकडे गेले, मग नमाज भोंगा अमुक तमुक त्यांनी प्रश्न काढलेले होते सगळे, जे भाजपच्या भूमिकेशी अनुकूल असे होते. अशा सतत बदलत्या भूमिका होत्या त्यांच्या. आणि त्यामुळे माहीम मतदारसंघामध्ये काय होईल आपल्याला माहिती नाही, पण तिथे संपूर्ण ती भूमी, दादरची भूमी ही मूलतः बाळासाहेब ठाकरे यांची आहे, उद्धव ठाकरे यांची आहे. त्याच्या पोटातून निघालेला मनसे आहे. आणि मनसेची गेले अनेक वर्षाची भूमिका असेल की उद्धव ठाकरे यांच्या मतांमध्ये कशी विभागणी करता येईल, उद्धव ठाकरे यांचा उमेदवारांचा कसा पराभव करता येईल, ही त्यांची मुख्य भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून मराठी माणूससुद्धा आज जर बाळासाहेब ठाकरेंच्या वर प्रेम करणारा जो खरा मराठी माणूस असेल, तो मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांचा जो कॅन्डिडेट आहे महेश सावंत, त्याच्या मागे उभा राहील. वरळीला तो आदित्य ठाकरे यांच्या मागे उभे राहील. आणि ज्यांनी गद्दारी केली पूर्णपणे बाळासाहेबांच्या विचाराशी, ही जी खोके सेना आहे ती, आणि त्यांच्या नादी लागलेले जे दुसरे पक्ष असतील, मनसेसारखे पक्ष असतील जे भाजपच्या नादी लागलेले आहेत, त्यांच्याबाबत मराठी माणूस हा विचार करेल नक्की, असं मला वाटतं. अजून काही मुद्दे आहेत, 1-2 मुद्दे आहेत. ते मी तुम्हाला सांगितलं की बिनशर्त पाठिंबा असा काही नसतो, हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर सदा सरवणकर यांचं राजकारण कशा प्रकारचं आहे हेही मी तुम्हाला सांगितलं. आता वरळीमध्ये काय पिक्चर आहे तेही तुम्हाला सांगितलं. आणि या दोघा भावांमधला फरकही सांगितलं. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य यांची काळजी घ्या असं आवाहन बाळासाहेबांनी केलं होतं. मराठी मतात फूट घडवू नका असं बाळासाहेबांनी आवाहन मनसेला उद्देशून केलं होतं. राज ठाकरेंना त्याने आवाहन केलं होतं की शिवसेना सोडून जाऊ नको, पण मग या चिमण्यांनो परत फिरावे असंही आवाहन केलं होतं. आणि मराठी मतामध्ये फूट घडवू नको असं कळकळीचं आवाहन राज ठाकरे यांना बाळासाहेबांनी केलं होतं. ज्या बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आहेत आणि त्यांचा नातू आदित्य ठाकरे आहे, हे मराठी माणूस लक्षात ठेवेल. आणि शिवाय त्यात आता दलित, ख्रिश्चन, मुस्लिम आणि गोरगरीब वर्ग ज्यांचे प्रश्न मांडतो, किंवा जो मराठी माणूस जो असेल, मुंबईचा असेल, महाराष्ट्रातला असेल, ज्याचे रोजगाराचे प्रश्न मांडतात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष, करोना काळात ज्या पक्षांनी मराठीच नव्हे सर्व जाती धर्माच्या लोकांची काळजी घेतली, तो पक्ष आहे. तो लोक डोक्यात ठेवतील. त्या पक्षाचे आदित्य ठाकरे हे उमेदवार आहेत, हे लक्षात घ्या. त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, तेव्हा महाविकास आघाडी त्यांच्या मागे आहे. आणि उलट जे अन्य उमेदवार त्यांच्या विरोधात आहेत किंवा असतील, त्यांनी या ना त्या प्रकारे इथल्या गद्दारीच्या राजकारणाला, फितुरीच्या राजकारणाला, खोक्यांच्या राजकारणाला मदत केलेली आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. माहीम मतदारसंघामध्ये सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की जेव्हा अनेक ठिकाणी मनसेला विजय मिळाला, त्यामध्ये नितीन सरदेसाई होते. आणि नितीन सरदेसाई यांनी स्थापनेपासून काम केलेलं आहे. पण अमित ठाकरे हे नौखे आहेत. त्यांना अजून संघटनेत आणि राजकारणात त्यांनी आणखीन काही काळ काम केलं पाहिजे आणि मग उभे राहिले असतं तर अधिक चांगलं झालं असतं, त्यांच्या सोयीचं झालं असतं, त्यांच्या पक्षाच्या सोयीचं झालं असतं. अशा वेळी जो अनेक वर्ष प्रत्यक्ष फील्डवर काम करतोय असा महेश सावंतांसारखा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मावळा माहीम मतदारसंघात उभा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि शिवाय सदा सरवणकर जे आहेत, ज्यांचं राजकारण कशा प्रकारचं आहे, किती वादग्रस्त गोष्टी त्यांच्या नावावरती आहेत किंवा त्याबद्दल सांगितले जातात, ते लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि महेश सावंत, वरळी आणि माहीम मतदारसंघ हे 2 उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 2 ठाकरे उभे ठाकरे असले तरी त्यापैकी एका ठाकरेने म्हणजे आदित्य ठाकरेने आपल्याला आपलं मेटल प्रूव्ह केलेलं आहे. अमित ठाकरे यांना माझ्या शुभेच्छा आहेत, पण त्यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.
तरीसुद्धा ते निवडणुकीला उभे राहत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. ते घाबरले नाहीत, मैदानात उतरायला ते तयार आहेत. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. सबस्क्राईब करा चॅनल. धन्यवाद. नमस्कार.